चांदवड तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज महामोर्चाचं आयोजन केलं। या महामोर्चाच्या निमित्तानं कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी केली जाणार आहे। आमदार रोहित पवार असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील आणि इतर नेते हे सगळे या मोर्चाचं नेतृत्व करत आहे। आपण सध्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या बाजार समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी कांदा मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला शेतकऱ्यांशी बोलतोय त्यावेळेला असं लक्षात येतं आहे की वर्षानुवर्ष पिडलेल्या पिचलेल्या या शेतकऱ्यांना 3,000 रुपये जर हमीभाव मिळाला तर कदाचित त्यांचं थोडंफार खर्च जाऊन या ठिकाणी त्यांना हातात पैसे मिळतील। हे सगळे इथले शेतकरी आहेत जे वर्षानुवर्ष कांद्याचं पीक घेत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे, याच्यातली सत्यता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तुमचं नेमकं किती क्षेत्र आहे मला सांगा? कोण या हां किती तुम्ही सांगा, काय नेमकी परिस्थिती आहे कांद्याची? सध्या स्थितीला खर्च अमाप होतोय आणि उत्पन्न एकदम कमी प्रमाणात होतंय। तर आमचं असं म्हणणं आहे 2,000 रुपये आम्हाला प्रति क्विंटलला 2,000 रुपये खर्च होतोय। आम्हाला कमीत कमी 3,000-3,500 रुपये क्विंटल भाव बांधून दिला पाहिजे। सरकार मग सांगतंय 1,235, 1,580 रुपये भाव बांधून दिला, पण तो किती जणांना मिळाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याच्यात इथं कमीत कमी 100 शेतकरी, त्यांना विचारा बरं किती जणांना 1,580 रुपये भाव मिळाला म्हणून। विचारतो या काका, मला सांगा नेमका आता हा जो 1,235 जो होता आधी त्याचा काल रात्री आता 1,580 केला आहे। 1,235 मिळाला का आतापर्यंत? कोणलाच नाही अजून तर उतरलेच नाही अजून। इथं नापेड वगैरे तर नाही। तर तसं चांगल्या बेस्ट क्वालिटीचा जरी 1,500-1,600 जातो, पण पूर्ण मार्केटमध्ये फक्त उंच भाव का काढता की इथं आवक वाढावी या हेतूनच इथं मार्केटमध्ये मला तरी वाटतं उंच भाव दिला जातो। एकरी तुम्हाला एकरी खर्च साधारण किती आहे कांद्याला? जर समजा कांदा तुम्हाला 1 एकरमध्ये कांदा पिकवून बाजारात आणायचा आणि इथे विकायचा तर याला खर्च किती आहे सरासरी? सरासरी 90,000च्या आसपास परिपूर्ण खर्च जातो। परिपूर्ण म्हणजे उळं घेण्यापासून तर कांद्याचं उळं म्हणजे बियाणं घेण्यापासून तर काढणीपर्यंत, मार्केटला आणून विक्रीपर्यंत आम्ही जनरली हिशोब काढला तर मॅक्झिमम 85,000 ते 90,000पर्यंत हा जनरली खर्च जातो। आणि हा खर्च जातो आणि इथे आल्यानंतर तुम्हाला भाव साधारण कसा मिळतोय? भाव साधारण सगळं विचार केला तर यावर्षी तर खूप आम्ही अतिशय गंभीर समस्या ते आता जे लागवडी करायची त्याला आमच्याकडे बियाणं घ्यायला परिस्थिती नाही। खाजगी लोक पण आम्हाला कुठल्याही प्रकारचे कर्ज देते नाही, पहिले थकबाकीदार असल्यामुळं बँका कर्ज देते नाही। त्यामुळं आम्ही अतिशय अडचणीची आज अशी परिस्थिती आहे का ट्रॅक्टरवाला डिझेलवर नांगरून देण्याकरता तयार आहे। मका किंवा जे पुढचं पीक निघेल त्याचे पैसे तुम्ही नंतर द्या म्हणते, पण आज डिझेल घ्यायला शेतकऱ्याची ऐपत नाही, अशी वाईट परिस्थिती आहे। आता ही परिस्थिती जर समजा 3,000 रुपये हमी भाव मिळाला तर बदलेल असं वाटतंय का? बदलेल मला तरी वाटत नाही बदलेलं असं। हे फक्त सांगतात तेवढे, बदलणार नाही, मिळणार नाही। आणि जे नाफेडचं जर सांगितलं नाही, फक्त दुसरे काळ्या बाजार करतात। हे शेतकऱ्यांना कधीच भेटत नाही नाफेडचा भाव। फक्त सांगतात नाफेड खरेदी झाली, कुठं कोणत्या शेतकऱ्याकडनं घेतली? लबाड आहेत, सरे लबाड आहेत नाफेडवाले, मार्केटला आले नाही काही कामाचे नाही। मग व्यापाऱ्यापासून घेतात ते आणि शेतकरीकडनं लगेच नुकसान करतात ते। म्हणजे खर्च तर निघत नाही, वरतून तोटाच होतोय। हो, नाफेडवाल्यांचं असं आहे, नाफेडनी जर कधी माल घेतला तर त्यात फक्त त्यांचेच दलाल असतात आणि ते श्रीमंत होतात। शेतकरी आजपर्यंत श्रीमंत झाले नाहीत नाफेडकडनं। आणि जो आहे नाफेडचा जो विषय आहे, मागच्या वर्षी पण तसंच झालं। व्यापाऱ्यांनी स्टॉक करून ठेवला आणि त्यांनी व्यापाऱ्यांकडनंच माल घेतला। तर नाफेडने असं करावं की डायरेक्ट थेट मार्केटात येऊन शेतकऱ्यांकडनं माल घ्यावा नाफेड। थेट मार्केटात पण तशा सूचना पण दिलेल्या आहेत, नाही घेत तसं, मग तशी अंमलबजावणी होतच नाही सर। जो विषय येतो ना ते गण सांगतात की जिल्हाधिकारी येतील, हे येतील, ते येतील, पण काही नाही होत। ते सर्व आहे ना सत्तेपुढे आणि सर्व दबावात काम करतात। इकडे सगळे चांदवडच्या बाजारपेठेतले हे सगळे शेतकरी आहेत, कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि यांची जी परिस्थिती आहे ती आज अशी आहे की जो उत्पन्न खर्च आहे तो देखील या ठिकाणी निघत नाही आहे। उलट या ठिकाणी त्यांना निम्म्यापेक्षा जास्त तोटा सहन करून आपला कांदा जो आहे तो जिवंत ठेवावा लागतोय। पुढचं पीक घेणं तर लांब आहे, आत्ता जो खर्च झालेला आहे तो सुद्धा निघत नाही आहे। अशा परिस्थितीत नाफेड फक्त आश्वासनं देतं, सरकार फक्त घोषणा करतं, त्याची अंमलबजावणी होत नाही असा या सगळ्यांचा आक्षेप आहे। त्याच्यामुळे आज 3,000 रुपये हमीभाव मिळावा यासाठी इथे महामोर्चा काढला जातोय। याच्यातनं नेमकं पुढे काय उत्तर मिळेल किंवा यांच्या समस्या सुटतील की नाही हा प्रश्न पुढचा आहे। मात्र सध्या तरी नाशिक जिल्ह्यातला कांदा
उत्पादक शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आणि त्याला मदतीचा हात देण्यासाठी युद्ध पातळीवर काहीतरी निर्णय जो आहे तो शासन स्तरावर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन नागेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.